नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा 2025 संदर्भात एक नवीन अपडेट येत आहे एका जिल्ह्याचा आणि तो जिल्हा आहे म्हणजे वर्धा जिल्हा। आता हे काही फक्त वर्धा जिल्ह्याचे नाहीये, आपण इतर जिल्ह्यांचं पण तुमच्यासाठी आपण सांगणार आहोत। काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। जवळपास 15,000 शेतकऱ्यांना 15,305 शेतकऱ्यांना 12 कोटी रुपयांचा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यात कुठले कुठले मंडळ आहेत तेही आपण जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा, कारण की हा जो काही पीक विमा आहे, पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन होतं, कापूस, तूर, इतर पिकांसाठी देखील जवळपास 62,000 शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं आणि त्या शेतकऱ्यांचा हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। आता याच्यातनं जवळपास विचार केला आपण तर कापूस पिकाकरिता 29,782, तूर पिकाकरिता 8,533 आणि सोयाबीन पिकाकरता 24,182 एवढा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आता याचा जर विचार केला तर हे जे काही महसूल मंडळ होते, एकूण 55 महसूल मंडळांपैकी याच्यात मित्रांनो 37 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्याच सोयाबीन पिकाकरता आता हा पीक विमा वाटप होण्यासाठी आता शेतकऱ्यांना खुशखबरी ही आहे। मित्रांनो, जर विचार केला तर आरोळी तालुक्यातील 6 महसूल मंडळामध्ये 1437 शेतकऱ्यांना आणि आष्टी तालुक्यातील एक महसूल मंडळ म्हणजे 310 शेतकऱ्यांना, तर देवळी तालुक्यातील 5 महसूल मंडळांना 3585 शेतकरी याच्यातनं, तर हिंगणघाट तालुक्यातील 6 महसूल मंडळात 2908 शेतकऱ्यांना, समुद्रपूर तालुक्यामध्ये 7 महसूल मंडळ होते, याच्यात 3129 शेतकऱ्यांना, सेलू तालुका होता, सेलू तालुक्यात 5 महसूल मंडळ होते, त्याच्यातनी 2041 शेतकऱ्यांना, वर्धा तालुक्यातील 6 महसूल मंडळात 1894 शेतकऱ्यांना ह्या समावेश याच्यात करण्यात आलेला आहे। आता कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी 2, वर्धा तालुक्यातील 1 अशा टोटल 5 महसूल मंडळांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा मंजूर झाल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत, हे पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर केले जाणार आहेत। आता राहिला इतर जिल्ह्यांचा विषय। आजच आपण एक नवीन बातमी बघितली, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं सुरू केलंय। हे काही फक्त नागपूर जिल्ह्यात नाहीये, इतर देखील जिल्ह्यांमध्ये शेतकरी आता शेतकरी संघटना असेल, शेतकरी चळवळीचे जे काही नेते असतील, कामगार संघटनेचे नेते असतील, त्यांनी देखील इथे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं सुरू केलंय। ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीये अशा शेतकऱ्यांना आता निवेदन देणं सुरू आहे आणि निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया मित्रांनो। आणि हा जो काही पीक विमा हा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर हो। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।